नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. येथे तुम्हाला डेली करंट अफेअर्स तसेच वीकली, मंथली, इयरली करंट अफेअर्स आणि पुढे जाऊन GSचे MCQs पाहायला मिळणार आहेत. आपण जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर पाहूया आजचे 18 डिसेंबर 2025चे करंट अफेअर्स. पहिला प्रश्न आहे, होमबाउंड या चित्रपटाचे पहिले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन म्हणजेच प्रीमियर कोणत्या फिल्म फेस्टिवलमध्ये झाले? ए ऑप्शन आहे बर्लिन फिल्म फेस्टिवल, बी आहे व्हेनिस फिल्म फेस्टिवल, सी आहे कान्स फिल्म फेस्टिवल आणि डी आहे सनडान्स फिल्म फेस्टिवल. याचे योग्य उत्तर असणार आहे सी, कान्स फेस्टिवल. ओके. आणि इंटरनॅशनल फीचर फिल्म श्रेणीमध्ये एकूण 86 देशांचे चित्रपट पात्र ठरले होते. त्यामध्ये जो आपला मूवी आहे तो शॉर्टलिस्ट झालाय. अंतिम 15 चित्रपटांमध्ये तो पोहोचलेला आहे. होमबाउंडचे दिग्दर्शक आहेत नीरज घायवान आणि चित्रपटाचं कथानक आहे 2 मित्रांची पोलीस होण्याची महत्वाकांक्षा आणि तो ऑस्कर पर्यंत पोहोचलेला आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आपण पाहूयात. दुसरा प्रश्न आहे, पोंडुरू खादी या उत्पादनाला GI म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे? ऑप्शन ए आहे ओडिशा, बी आहे तामिळनाडू, सी आहे आंध्र प्रदेश, डी आहे तेलंगणा. तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश. AP म्हणजेच आंध्र प्रदेशच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे तयार केले जाते किंवा केले जाणार आहे? तर ते आहे श्रीकाकुलम. या GI टॅग प्राप्त उत्पादनाची ओळख काय आहे? तर अतिशय बारीक हातमाग विणलेली ही खादी आहे, त्यामुळे त्याला हा GI टॅग देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताने आपल्या संपूर्ण स्वदेशी बनावटीचे 1 GHz 64 बिट ड्युअल मायक्रोप्रोसेसर कोणत्या नावाने लॉन्च केला आहे? ऑप्शन्स आहेत, ए आहे शक्ती, बी आहे ध्रुव 64, सी आहे विक्रम 1, डी आहे आर्यभट्ट चिप. याचं योग्य उत्तर असणार आहे ध्रुव 64. हे कोणी प्रोड्यूस केलेलं आहे? तर ती संस्था आहे CDAC, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. आणि कोणत्या क्षेत्रासाठी याचा उपयोग होणार आहे? तर ते आहेत 5G, ऑटोमेशन, IoT आणि संरक्षण दलासाठी याचा सर्वाधिक उपयोग केला जाणार आहे. ओके. चौथा प्रश्न आहे, नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च NCAER चे नवीन महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन पुढील प्रमाणे आहेत. ए आहे पूनम गुप्ता, बी आहेत अमिताभ कांत, सी आहेत सुरेश गोयल, डी आहेत अरविंद सुब्रमण्यम. याचं योग्य उत्तर असणार आहे सुरेश गोयल. यांची नियुक्ती 5 जानेवारी 2026 पासून होणार आहे. सुरेश गोयल सर हे पूर्वी नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट याचे MD आणि CEO होते. आणि NCR संदर्भात सांगायचं झालं तर भारताची अग्रगण्य स्वतंत्र आर्थिक धोरण थिंक टँक आहे ही संस्था. ओके. प्रश्न क्रमांक 5, शक्ती बिल अंतर्गत भारताचा परमाणु ऊर्जा क्षेत्र आता कोणासाठी खुला केला जात आहे? ऑप्शन खालीलप्रमाणे आहेत. ए आहे केवळ सार्वजनिक क्षेत्रासाठी, बी आहे केवळ परकीय कंपन्यांसाठी, सी आहे सार्वजनिक व खाजगी दोन्ही कंपन्यांसाठी आणि डी आहे केवळ राज्य सरकारांसाठी. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सार्वजनिक व खाजगी दोन्ही कंपन्यांसाठी. शक्ती बिलचा पूर्ण अर्थ आहे सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ओके. आणि FDI मध्ये
डायरेक्ट म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी परवानगी मिळालेली आहे सरकारकडून 49%, 49%. आणि महत्त्वाचा उद्देश आहे परमाणु ऊर्जा क्षेत्रामध्ये सुरक्षितता आणि गुंतवणूक वाढविणे. ओके, पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे आहे? ॲक्च्युली हा फोटो बघून तुम्हाला कळालंच असेल, पण तरी आपण ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए आहे विराट कोहली, ऑप्शन बी आहे रोहित शर्मा, ऑप्शन सी आहे शिखर धवन आणि ऑप्शन डी आहेत युवराज सिंग. तर याचं योग्य उत्तर असणार आहे शिखर धवन. प्रश्न क्रमांक 7. नोव्हेंबर महिन्यामध्ये ICC वुमन्स प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? ऑप्शन खालीलप्रमाणे आहेत. ए आहेत हरमप्रीत कौर, बी आहे शेफाली वर्मा, सी आहेत एलिस पेरी, डी आहे स्मृती मंधाना. तर याचं योग्य उत्तर आहे शेफाली वर्मा. शेफाली वर्मा यांनी अंतिम सामन्यामध्ये 87 धावा केल्या होत्या आणि महिला विश्वचषक अंतिम सामना भारताने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध जिंकला होता. भारताने एकूण 298 आणि 7 धावांचं लक्ष उभं केलं होतं. जसं महिला प्लेअरला ज्याप्रमाणे पुरस्कार देण्यात आलेला आहे तसंच पुरुष गटांमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये ICC प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार सायमन हार्बर यांना देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. IPL 2026च्या लिलावात इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू म्हणून कोणते खेळाडू संयुक्तपणे ठरले आहेत? तर ऑप्शन आहेत त्याचे रियान पराग आणि तिलक वर्मा, बी आहेत प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा, सी आहेत आयुष बदोनी आणि यश धुल, डी आहेत नितीन कुमार रेड्डी आणि समीर रिझवी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा. IPL 2026च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्स CSK संघाने या प्लेयर्ससाठी बोली लावली होती आणि 14.2 कोटी ही विक्रमी बोली लावण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. जगातील पहिले स्वयंचलित ऑटोनॉमस सागरी शिपयार्ड आणि सिस्टीम सेंटर कोणत्या कंपनीद्वारे उभारले जाणार आहे? ऑप्शन आहेत ए L&T डिफेन्स, बी माझगाव डॉक शिप बिल्डर्स, सी सागर डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, डी गार्डन रिच शिप बिल्डर. तर याचं योग्य उत्तर असणार आहे सागर डिफेन्स इंजिनिअरिंग. आंध्र प्रदेश राज्यात मंजूर करण्यात आलेले आहे. आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यामध्ये हे उभारले जाणार आहे. सागर डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना 2015 मध्ये झाली होती आणि या प्रणालीचे मेन मोटो आहे की AI, रोबोटिक्स, रिअल टाइम डेटा ॲनालिटिक्स तंत्रज्ञानावरती आधारित आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. थायलंड आणि कंबोडियामधील संघर्षामुळे नुकसान झालेले प्रेह विहार मंदिर कोणत्या देवतांना समर्पित आहे? त्याचे ऑप्शन आहेत ए भगवान गणेश, बी भगवान शिव, सी भगवान ब्रह्म आणि डी भगवान विष्णू. तर याचं योग्य उत्तर असणार आहे भगवान शिव. आणि हे स्थित आहे कंबोडियामध्ये डांगरेक पर्वतरांगमध्ये ते वसलेलं आहे. हे सूर्यवर्मन 1 आणि सूर्यवर्मन 2 या राजाच्या संबंधित आहे आणि हे जे स्थळ आहे ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. ओके, पुढील प्रश्न पाहूयात. मेरी योजना हे पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे? ऑप्शन्स आहेत ए हिमाचल प्रदेश, बी हरियाणा, सी उत्तराखंड, डी राजस्थान. तर याचं योग्य उत्तर आहे सी उत्तराखंड. डिसेंबर 2025 मध्ये देहरादूनमधून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
उद्देश आहे पारदर्शकता, डिजिटल गव्हर्नन्स, नागरिक जागरूकता आणि तसंच डिजिटल गव्हर्नन्स व DBT आधारित लाभ वितरित करणे. आणि उत्तराखंडचे CM आहेत पुष्कर सिंह धामी. ओके, पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया PRSIच्या नॅशनल अवॉर्ड 2025 मध्ये कोणत्या संस्थेला 2 पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत? ऑप्शन आहेत: A. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, 2. नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम, C. साहित्य अकादमी, D. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद. याचं योग्य उत्तर आहे नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स. ओके, तर उपक्रमासाठी पुरस्कार देण्यात आलेला मेन मुद्दा आहे की हर घर म्युझियम हा त्यांचा मोटो आहे. आणि वेस्ट टू आर्ट या उपक्रमाअंतर्गत त्याने कचऱ्याचे कलाकृतींमध्ये रूपांतर केलेले आहे. त्यासाठी जवळजवळ 1250 किलोग्राम कचराचा उपयोग करण्यात आलेला आहे. आणि मेन उद्देश आहे नागरिकांच्या घरातील वारसा वस्तूंचे डिजिटल दस्तऐवजीकरण करणं. ओके, तर आजचे आपले 18 डिसेंबर 2025चे करंट अफेअर्स आपण पाहिलेले आहेत. शेवटपर्यंत लेक्चर पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा चॅनल शेअर करा. ओके, थँक्यू सो मच.